झी 24 तास एक पाऊल पुढे। गेले 70 तास छत्तीसगडमध्ये एक माणूस मृत्यूशी झुंजत येतोय। रामप्रसाद असं या व्यक्तीचं नाव आहे। भानुप्रतापपूर इथल्या एका खाणीमध्ये दगडांच्या मध्ये तो अडकलाय। त्याला वाचवण्याचे प्रयत्न बुधवारपासून सुरू आहेत। घटनास्थळी अँब्युलन्सही तयार ठेवण्यात आली आहे। गावकऱ्यांच्या मते रामप्रसाद हा मानसिक रुग्ण आहे। बुधवारी तो अचानक या खाणींमध्ये गेला आणि दगडांच्या मध्ये अडकला। तेव्हापासून त्याला बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र त्याला अजूनही यश आलेलं नाहीये। 2 दगडांच्या मध्ये हा रामप्रसाद अडकून पडलाय। आपण अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या संपर्कात आहेत। रश्मी, अजूनही प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याची सुटका करण्यात अजूनही यश येत नाहीये। नक्कीच भूषण, आपल्याला जी माहिती मिळते की गेले 70 तास हा रामप्रसाद जो आहे जो खाणीमध्ये गेला आणि तिथेच तो दगडांच्या मध्ये अडकून पडलेला आहे। गेले 70 तास त्याला खरं तर वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत, परंतु अजूनही या प्रयत्नांमध्ये यश आलेलं नाही आहे। जशी आपण माहिती देतोय की तिथे अँब्युलन्सही ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून की रामप्रसादला जेव्हा बाहेर काढण्यात येईल तेव्हा त्याला त्वरित वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून ही प्रयत्न चालू आहेत। परंतु जोपर्यंत रामप्रसादला बाहेर काढण्यात यश मिळत नाही तोपर्यंत सध्या तरी सांगता येत नाहीये। खूप मोठे प्रयत्न चालू आहेत की रामप्रसादला ह्यातनं बाहेर काढण्यात यावं। गावकऱ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की तो एक मानसिक रुग्ण होता, त्यामुळे नेमकी तो खाणीत काय करण्यासाठी गेला, कशामुळे तो अडकला हे काहीच याबाबत अजून तरी माहिती मिळत नाहीये। जेव्हा त्याला बाहेर काढण्यात येईल तेव्हाच याबाबत अधिक समजू शकेल। भूषण, धन्यवाद रश्मी या सविस्तर माहितीसाठी। रामप्रसाद हा मानसिक रुग्ण असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। हा या दगडाच्या खाणीमध्ये गेला होता आणि त्याच वेळेला तो 2 दगडांमध्ये अडकून बसलाय। बुधवारपासून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही यश आलेलं नाहीये। घटनास्थळी अँब्युलन्स सुद्धा तयार ठेवण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।